नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वजे मॅडम। आज आपण काय करूया, 10वी सीबीएसई बोर्डचे जे पुस्तक आहे मॅथ्सचं, त्याच्यामधला जो लेसन आहे स्टॅटिस्टिक्स, तर त्याच्यामध्ये आपण मीन फाइंड आउट करायच्या 3 पद्धती शिकलो। म्हणजे आपण मेडियन आणि मोड कसा फाइंड आउट करायचा ते सुद्धा आपण शिकलो। हा सगळा जो भाग आहे हा 10वी सीबीएसई बोर्डचं जे पुस्तक आहे त्याच्यामधला आहे। तसाच तो 10वी महाराष्ट्र बोर्डचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये सुद्धा आहे। आज आपण काय शिकणार आहोत, ॲज्युम्ड मीन मेथड। आता ॲज्युम्ड मीन मेथडने मीन कसा फाइंड आउट करायचा तो आपण शिकलेले आहोत। तर आता आपल्याला काय करायचंय, मिसिंग फ्रिक्वेन्सी, म्हणजे की मीन दिलेला आहे आणि याच्यामधली मिसिंग फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची। तो मीन आपल्याला इथे 18 दिलेला आहे, ठीक आहे। आता आपण काय करूया, तुझा क्वेश्चन काय आहे, डेली पॉकेट अलाउन्स म्हणजे पॉकेट मनी जो मिळतो तो, आणि नंबर ऑफ चिल्ड्रन, तर 11 to 13 7, 13 to 15 6, अशा प्रकारे आपल्याला काय दिलाय, डेटा दिलेला आहे। मी काय करते, हा भाग जो आहे ही माहिती आपण अशा रीतीने लिहूया, क्लास, आणि ही जी आहे हिला आपण म्हणणार आहोत फ्रिक्वेन्सी। तर क्लास आहे 11 to 30, फ्रिक्वेन्सी आहे 7, 13 to 15 फ्रिक्वेन्सी आहे 6, 15 to 17 फ्रिक्वेन्सी आहे 9, 17 to 19 फ्रिक्वेन्सी आहे 13, 19 to 21 इथे लिहिले F, म्हणजे ही फ्रिक्वेन्सी आपण फाइंड आउट करणार आहोत। 21 to 23 फ्रिक्वेन्सी आहे 5, आणि 23 to 25 फ्रिक्वेन्सी आहे 4। आता मी काय करणार आहे, या क्वेश्चन मध्ये आपल्याला मिसिंग फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची आहे, पण ॲज्युम्ड मीन मेथड च्या ज्या स्टेप्स आहेत त्याप्रमाणे मी आधी हा क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात करणार। तर पहिली स्टेप काय, आपण असं व्हर्टिकली क्लास आणि फ्रिक्वेन्सी लिहून घेतो, नंतर आपण फाइंड आउट करतो क्लास मार्क। क्लास मार्क याला आपण म्हणूया XI। क्लास मार्क म्हणजे काय, हा जो क्लास आहे ह्याची लोअर लिमिट आहे 11, अप्पर लिमिट आहे 13, तर या क्लासचा मी मीन फाइंड आउट करते। मीन फाइंड आउट करते म्हणजे काय, 11 आणि 13 हे 2 ऑब्झर्वेशन्स आहेत, त्यांची ऍडिशन डिवायडेड बाय 2, तर 13 plus 10 23 plus 1 24/2, 12 आला, 15 plus 3 18 plus 10 28 14। तर अशा प्रकारे मला दिसते की ते 2 चा डिफरन्स आहे, तर मग मी त्याप्रमाणे काय करत जाते, इथे आहे ते मीन मी लिहित जाते। मीन लिहिलेत म्हणजेच मी काय लिहिलेलं आहे, क्लास मार्क। आता मेथड कोणती आहे, ॲज्युम्ड मीन, म्हणजे काय करायचं, आपल्याला एक मीन ॲज्युम करायचा आहे। याचा अर्थ यामधली कोणतीही व्हॅल्यू तुम्ही मीन म्हणून ॲज्युम केली तरी तुमचा आन्सर येणार आहे। पण आता टोटल क्लास किती आहे बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ आणि 7, तर 7 काय आहे, ऑड नंबर आहे, मग त्याचं बरोबर मिडल व्हॅल्यू बघा, इकडे या 3 व्हॅल्यू सोडू, इकडे या 3 व्हॅल्यू सोडू, आणि हा मीन आपण ॲज्युम करू। हे असं ॲज्युम केल्याने काय होणार आहे, कॅल्क्युलेशन इझी होणार आहे। आता पुढची स्टेप येते, आपण फाइंड आउट करतो DI ची व्हॅल्यू। तर या स्टेप्स मी मागे पण तुम्हाला सांगितलं, सरळ तुम्ही या स्टेप्स लिहून काढा आणि या प्रोसिजर प्रमाणे तुम्ही क्वेश्चन सोडवायचा ट्राय करा, ते तुम्हाला जास्ती सोपं जाईल। तर DI म्हणजे काय, XI मायनस A, म्हणजे या व्हॅल्यू मधून ही व्हॅल्यू मायनस होते। करताना आपण 18 मधून 12 मायनस करतो, पण कसं होतंय बघा, 12 मायनस 18, म्हणून आन्सर आलं -6। त्याच्यानंतर इथे येईल -4, मग येईल -2, 0 येईल, 2 येईल। आता 2 कसं, 20 मायनस 18, XI मायनस A, 4 येईल, आणि मग येईल 6।
तर मी काय केलं, DI ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतली. म्हणजे क्लास मार्क जे आहेत त्या क्लास मार्क मध्ये मी एक मीन अज्युम केला आणि DI ची व्हॅल्यू काढली. DI ची व्हॅल्यू म्हणजे काय, XI मायनस A. आता मी काय करणार आहे, ही जी फ्रिक्वेन्सी आहे FI म्हणते याला मी, तर FI इंटू DI अशी मी व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. 7 मायनस 6 मायनस 42 आले, 6 मायनस 4 मायनस 24 आले, 1 प्लस म्हणजे काय म्हणायचं, मल्टिप्लिकेशन करत असताना एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह एक व्हॅल्यू निगेटिव्ह, आन्सर निगेटिव्ह. किंवा काय लक्षात ठेवायचं, दोन जे नंबर्स आहेत त्या दोन्ही नंबरला जेव्हा साइन सेम आहे तर प्रोडक्ट हा पॉझिटिव्ह येणार आहे. इथे सगळीकडे प्रोडक्ट आला निगेटिव्ह, हे झाले 0. F इंटू 2 करते आहे मी, त्यामुळे हे आलं 2F. आता इथे थोडीशी कधी कधी स्टुडंट्स गडबड करतात की F आलाय काय करायचंय, प्रोसिजर फॉलो करायचे. प्रोसिजर काय आहे, या कॉलम मधली व्हॅल्यू आणि या कॉलम मधली व्हॅल्यू यांचं आपण काय करत आहोत, मल्टिप्लिकेशन. तर मग F आले एका कॉलम मध्ये, एका कॉलम मध्ये 2 आले, काय करायचं, मल्टिप्लिकेशन. 2 इंटू F, हे F इन 5 इंटू 4 झाले 20 आणि हे झाले 24. आता मी काय करणार, ह्या ज्या निगेटिव्ह व्हॅल्यूज आहेत त्या ऍड करून घेते. 4 प्लस 2 6, 6 प्लस 8 48, 4 प्लस 1 5, 5 प्लस 2 7, 7 प्लस 4 118. आणि हे 20, हे झाले 44. आता काय करूयात, फ्रिक्वेन्सीज एकदा मला चेक करायची गरज वाटली. 7 6 जा 42, 6 4 जा 24, 9 2 जा 18, 2F 20 आणि हे झाले 24. 4 प्लस 2 6, 6 प्लस 8, 4 प्लस 2 6, 6 प्लस 8 14, कॅरी 1, 1 प्लस 1 2, 2 प्लस 4, 4 प्लस 18. मला थोडंसं वाटलं ऍडिशन मध्ये गडबड झाल्यासारखं. आता याचं साइन मायनस आहे, याचं साइन प्लस आहे, हे आपण सबट्रॅक्शन करणार. 8 मायनस 4 झाले 4, झाले मायनस 40. आता हे जे 2F आहे त्याचं कधी कधी स्टुडंट काय करतात, 44 प्लस 2F. तर हे 44 ही वेगळी टर्म आहे आणि 2F, F हे काय आहे, अक्षर आहे. अल्जेब्रा मध्ये अक्षर म्हणजे काय, व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल म्हणजे काय, त्याची व्हॅल्यू चेंज होते. तर हा जो F आहे या F ची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाहीये, त्यामुळे आपण हे इथे ऍड करू शकत नाही. म्हणून ही ऍडिशन झाली 2F मायनस 40. आता काय करूयात, फ्रिक्वेन्सी ऍड करून घेऊयात. 5 प्लस 4 9, 13 प्लस 9 22, 22 प्लस 9 31, 31 प्लस 6 37, 37 प्लस 7 44. मी काय केले, नंबर्स ऍड केले आणि हा F वेगळा आहे त्यामुळे तो मला तसाच ठेवावा लागेल. आता या सगळ्या स्टेप्स फॉलो केल्यानंतर मी आता जाते मीनच्या फॉर्म्युलाकडे. A बार मीन इज इक्वल टू A प्लस समेशन FI DI डिवायडेड बाय समेशन FI, म्हणजे FI इंटू DI ची ऍडिशन डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सीची ऍडिशन. आता हा जो मीन आहे तो दिलेला आहे 18 इज इक्वल टू A ची व्हॅल्यू म्हणजे आहे ऍज्युम्ड मीन, तो मी इथे लिहिते 18 प्लस FI DI ची ऍडिशन आहे माझी 2F मायनस 40 आणि फ्रिक्वेन्सीची ऍडिशन आहे 44 प्लस F. आता मी काय करते, हा जो 18 आहे ही जो RHS ला काय आहे ऍडिशन करतो आहे, तो 18 मी घेते LHS ला. काय होईल, 18 मायनस 18 इज इक्वल टू 2F मायनस 40 डिवायडेड बाय 44 प्लस F. इथे आन्सर आला 0.
2f मायनस 40 डिवायडेड बाय 44 प्लस f. इथे मात्र बरेचसे विद्यार्थी गडबड करतात. आता ही व्हॅल्यू 44 प्लस f ही काय करते आहे, RHS ला ती डिवाइड करते आहे, LHS ला ती काय करेल, मल्टिप्लाय करेल. मल्टिप्लाय कोणाबरोबर करेल, ती 0 सोबत मल्टिप्लाय करेल. आणि 0 सोबत जेव्हा एखादी संख्या आपण मल्टिप्लाय करतो, आन्सर किती येणार आहे, 0. या स्टेटमेंट स्टार करते, इज इक्वल टू 2f मायनस 40. आता हे मायनस 40 इकडे गेले तर ते काय होतील, 0 मध्ये ऍड होतील. 40 इज इक्वल टू 2f आणि मग इथे लिहूयात आपण f इज इक्वल टू काय येईल, 40 डिवायडेड बाय 2. f ची व्हॅल्यू येईल 20. तर या क्वेश्चन मध्ये जी मिसिंग फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायला सांगितलेली आहे, ही जी f आहे, या f ची व्हॅल्यू आपण किती फाइंड आउट केलेली आहे, 20. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अशा प्रकारे तुम्हाला मीन फाइंड आउट करा, अशा प्रकारचा जर प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर मिसिंग फ्रिक्वेन्सी काढा असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर कोणत्या मेथडनी ती मिसिंग फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची ते देखील तिथे दिलेलं असेल. तर इथे ज्याप्रमाणे मी दाखवलंय तसं तुम्ही ती मिसिंग फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करू शकता. आणि याच्या आधी मी शिकवलेले आहे स्टेप डेव्हिएशन मेथड, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जो व्हिडिओ आहे त्याला जर का तुम्ही कमेंट केलीत तर तुमच्यासाठी असे व्हिडिओ बनवायचा माझा उत्साह द्विगुणित होईल. तर कमेंट करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.